नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही निघणार आहोत. कुठे चाललो? ह्युस्टन. आज आम्ही निघणार आहोत ह्युस्टनला. तर 10 वाजता खाली बोलवलं आम्हाला, चेकआउट करायचं आहे. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या एअरपोर्टला जाऊ. तिथून फ्लाईट आहे आमची 4 तासाची. तर एकदम छान झोपा वगैरे सगळ्यांच्या झाल्यात, तुम्हाला दिसतच असेल. आम्ही फ्रेश दिसतोय आज. तर शाहीर बॅग पॅक करत आहे आणि माझं सगळं आवरून झाले. तर खाली जाऊ, ब्रेकफास्ट करू, त्यानंतर निघूया सॅन फ्रान्सिस्कोसाठी. रेल्वेमध्ये येऊ का खायला? जाऊ दे तुला. वरती आलो ना. चला मग भेटूया खाली. आलोय खाली मंडळी. खूप छान वातावरण झाले. आता ब्रेकफास्ट आहे आमचा, अजून आला नाही. रोहित आलाय फक्त इथे. नमस्कार. बाकीचे येतील. रोहितची तब्येत आता बरी आहे, आता व्यवस्थित चालतंय. गोष्ट सांगायची, सगळं एकच विचारतात. काहींना माहित नसेल रोहितला काय झालंय, तर रोहितच सांगेल रोहितला काय झालं होतं. आम्ही वाद्याची सियाटलला आमचा शो होता. शोच्या आधी आम्ही वाद्याची गाडी घेऊन चाललेलो, त्यावर पायपेटी घेऊन चाललेलो त्या ट्रॉलीमध्ये. तर येताना ती ट्रॉलीचा फटका बसला मला आणि त्याच्यामुळे अँकल जे ते टिअर झालं आणि जास्त काही नाही, 6 पडले. 6% पडले, जास्त नाही मंडळी. ते निघणार आहेत आता लवकरच. आणि संपूर्ण टीमने खूप मदत केली आहे मला, म्हणजे एकदम म्हणजे सगळ्या गोष्टीपासून मदत केली आहे. तुम्ही विचार नाही करणार इतकी मदत केलेली आहे. तर थँक्यू सगळ्या टीमला. तुम्ही विचार नाही करणार एवढी मदत केली असं म्हणतोय तो. विचार नाही करू शकत एवढी मदत केली आहे सगळ्यांनी. तर आता बरं होणार आहे ते. मित्रांनो, आम्ही आता सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे. तिकडून फ्लाईट आहे आमची ह्युस्टनसाठी. आणि हे बघा, आमच्यासाठी इथलं सर्व मराठी मित्रांनी आमच्या मस्त सकाळचा नाश्ता घेऊन आलेला आहे. पोहे, वडा, सॅम्पल. त्यानंतर सॅम्पलला पटकन घ्या. सॅम्पल म्हणजे पटकन घ्या सॅम्पल. आणि नाश्ता करूयात पटकन. मस्त घरचा नाश्ता करणार आहे आज आम्ही. खूप दिवसातून असे घरचे पोहे खाणार आहे, कारण डब्यातले पोहे खाऊन एकदम वैताग आला होता. चहा पण आणला त्यांनी घरून बोलून, मस्त असा अद्रकचा चहा, पोहे, वडा आणि सॅम्पल. बाय. आम्ही सगळे वाद्य घेतलेत बाहेर. आता आपल्या बसमध्ये भरूया. वाद्य या साईडला आणि आमच्या पर्सनल बॅग या साईडला. त्यानंतर आम्ही एअरपोर्टला निघणार आहोत. बोट लावलं तर सगळे आपल्या बॅग घेऊन चालले. तुम्ही बघू शकता माझ्याकडे 3. एंट्री केली आम्ही एअरपोर्टमध्ये. सगळे बसलेत मस्त. त्यानंतर चेक इन करून मस्त जाऊ. 2 शो झालेत, एक सियाटलचा, एक सॅन होजेचा. आता आम्ही चाललो आहे ह्युस्टनला. एअरपोर्टमध्ये आलो आम्ही. मध्ये एंट्री केली. आता बघतो इथे काय काय. कितीला आहे ब्रेसलेट? हे ब्रेसलेट आहे $148. किती? 14,800. 14,800 आहे. आणि काय फक्त कडा येते एकमेकात अडकवल्यात फक्त. 14,800. बापरे. हे आपण आपल्या इथं चतुर्थीमध्ये किंवा लक्ष्मी रोडला 120 रुपयाला भेटते. 120 रुपयाला. 5-5 हजाराला जॅकेट. $154. 15,400. आता वाजले 2. अजून आमच्या फ्लाईटला 2.5 तास आहे. भूक लागली सगळ्यांना. सगळे बसलेत. आम्ही इथं चार्जिंगला लावलं मोबाईल. तर इथे अशा प्रकारचे प्लग असतात. तर हे आम्ही इंडियामधून घेऊन आलो आहे. याला युनिव्हर्सल अडॅप्टर.
त्यामध्ये असा आपला चार्जर लावायचा आणि मग हे इकडे लावायचं, तेव्हा मोबाईल चार्जिंगला लागतो. मंडळी नमस्कार. खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आमची फ्लाईट लागली. आता सगळे बसू आणि किती तास झालं? 4 तास. 6 तास दाखवते पण तिकडचे 2 तासाचं ॲड काहीतरी आहे. हां. 4 तास टोटल आहे आम्हाला. फ्लाईट 4 तासाची, पण तिकडे गेल्यावर असं 6 तास वाटतील आम्हाला. पुढे का मागं काहीतरी आहे. तर आता लाईन दाखवतो तुम्हाला. तेवढी लाईन लागली आणि आमची फ्लाईट तिथं लागली. आता आम्ही बसतो आणि झोपतो थोडासा. मध्ये भूक पण लागली खूप, काहीतरी खाऊयात मध्ये. आता आधी भाऊ नाश्ता करतोय. पोचलो आम्ही फ्लाईटमध्ये, बघू शकतो. स्क्रीनवर आपलं नाव येतं इथे. ओके. बस. मंडळी आम्ही आत्ताच पोचलो ह्युस्टनला. आता बॅग वगैरे घेऊया आणि हॉटेलला जाऊया. खूप झोप आली आता आणि भूक पण लागली. आम्ही सकाळी फक्त पोहे खाल्ले होते का मानस. आता काहीतरी खाऊ आणि आराम करू. आमच्या ग्रुपला मेसेज आलेला C3ला जावा बॅग घ्यायला. मग C3ला गेलो तर ते विमान उडायचं गेट आहे, बॅग घ्यायचं गेट नाही. तर आम्ही दोघेच पुढे आलेलो, हां बाकी सगळे पुढे करतो म्हणून आम्ही पुढे आलो. आता हरवलं आम्ही. आता आम्ही त्यांच्याकडे जातो खाली. कुठे जात आहे मला माहिती हा ना यार, आम्ही इथे आलो C3 बघतो ते विमान ओढायचं गेट. आता जाऊयात पुढे. पोहोचलोय आम्ही, खाली आलो आत्ता मानस आणि मी. तर इकडे सगळे आमच्या आधी सगळे पोहोचलेले होते. सगळ्या बॅग्स आपल्या. मंडळी पोहोचलो आम्ही हॉटेलला. आता वाद्य वगैरे काढून घेऊ आपले. हॉटेल आहे आपलं. हॉटेलला आलोय. आपली रूम नंबर 328. चेक इन करूया. अशी काही आपली रूम आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. असंच आपल्याशी जोडून राहा. उद्या काहीतरी नवीन करूयात. बाय बाय. गुड नाईट.